आज आपला हा पहिला तास आपण या कोरोनाच्या काळात आणि एक नवीन शिक्षण पद्धती जणू उदयाला आल्यासारखी आली, ऑनलाईन टीचिंग. जसे नियम, जसा काळ येईल तसं आपणाला देखील काळाबरोबर बदललं पाहिजे, काळाच्या प्रवाहाबरोबर आपणाला चालता आलं पाहिजे. आणि म्हणून आपण देखील त्याच्यासोबत आता चालत आहोत. आता पहिलं सत्र झालेलं आहे, त्याच्या परीक्षा झालेल्या आहेत. आता आपलं दुसरं सत्र आपणाला सुरू करायचंय आणि ऑप्शनल मराठीचा दुसऱ्या सत्रातला जो पेपर मी तुम्हाला शिकवणार आहे, तो पेपर चौथा पेपर मी तुम्हाला शिकवणार आहे. पहिल्या सत्रामध्ये पहिला आणि दुसरा झाला, चिद्दरवार सरांनी पहिला शिकवला, मी दुसरा शिकवला. आता दुसऱ्या सत्रामध्ये तिसरा आणि चौथा आहे मराठी ऑप्शनलसाठी. तो तिसरा पेपर चिद्दरवार सर शिकवतायत आणि आता चौथा पेपर मी शिकवणार आहे. त्याचं नाव आहे आधुनिक मराठी कविता. या पेपरच्या अनुषंगानं आपणाला जे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून जे पुस्तक नेमलेलं आहे, त्या पुस्तकात असलेल्या ज्या कविता आहेत त्या कविता आपणाला बघायच्यात. आता ह्या ज्या कविता आहेत ना, आधुनिक मराठी कविता, याच्यामध्ये काही कवितांचे वर्ग केलेले आहेत, काही भाग केलेले आहेत. याच्यात जवळपास 21 कविता आपणाला अभ्यासक्रमाला आहे. आणि या 21 कवितेमध्ये जे भाग आहेत ते भाग असे आहेत. पहिला जो भाग आहे, साठोत्तरी मराठी कविता. त्याच्यामध्ये 3 कविता आहेत. आरती प्रभूंची कविता आहे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, प्रसिद्ध गीत आहे, तुम्ही ऐकलं असेल. दुसरी कविता दान नावाची कवी ग्रेस यांची आहे. आणि तिसरी कविता दुःखाचा अंकुश भालचंद्र नेमाडे यांची. याच्यात दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये 2 कविता आहेत. मार्क्सवादी कविता, शरदचंद्र मुक्तिबोध आणि नारायण सुर्वे अशा 2 कवी, हे 2 कवी मार्क्सवादी कवी समजले जातात. त्यांच्या कविता आहेत. शरदचंद्र मुक्तिबोधांची कविता आहे भविष्याच्या गर्भातल्या बाळाचे रुदन, आणि नारायण सुर्वेंची कविता आहे तोवर तुला मला किंवा तोवर तुला मला. त्याच्यानंतर एक तिसरा भाग आहे, तो आंबेडकरवादी कवितांचा भाग आहे. याच्यामध्ये 3 कविता आहेत. एक कविता अशी जग बदल घालूनी घाव, ही अण्णाभाऊ साठेंची कविता आहे. दुसरी कविता आहे अजून थोडा वेळ, नामदेव ढसाळांची. आणि तिसरी कविता आहे पुन्हा एकदा, यशवंत मनोहरांची, यशवंत मनोहर. त्याच्यानंतर पुढचा जो कवितेचा जो भाग आहे ग्रामीण कविता, त्याच्यामध्ये 2 कविता आहेत. एक हळद लावाया लक्ष्मण मलगीरवारांची आहे आणि दुसरी कविता आहे बैल दौलतीचा धनी रामदास केदार, हे आपल्या उदगीरचे कवी आहे. त्याच्या पुढचा जो भाग आहे आदिवासी कविता, त्याच्यामध्ये एकच कविता तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे आणि ती आहे भुजंग मेश्राम यांची बिरसा मुंडा. त्याच्यानंतर कवितेचा जो पुढचा भाग आहे स्त्रीवादी कविता आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये 2 कविता स्त्रीवादी कवितेमध्ये आहेत. एक आहे थेरी गाथा इसवी सन 2006 प्रज्ञा दया पवारांची आहे, आणि निष्णात ही जी कविता आहे ही सारिका ओबाळे परळकर यांची आहे. ह्या अशा 2 कविता स्त्रीवादी कविता आहेत. मुस्लिम कविता काही आहेत, त्याही 2 तुमच्या अभ्यासक्रमाला आहेत. एक फम शहाजिंदेंची आहे आणि दुसरी शेख इक्बाल मिन्ने यांची आहे.
हम शहाजिंदींच्या कवितेचं नाव आहे असे कसे म्हणता येईल, आणि शेख इक्बाल मिन्ने यांच्या कवितेचं नाव आहे मी टेकले नाहीत हात. आता काळ जसा बदलत गेला तशा कविताही बदलत गेल्या. हे खाऊजा नावाचं एक आपल्याकडे 1994-95 नंतर एक धोरण आलं, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. म्हणून या जागतिकीकरणाची देखील कविता आपल्या अभ्यासक्रमाला आहे. अरुण काळे नावाच्या एका कवीची जागतिकीकरणानंतरची कविता आहे, त्याचं नाव आहे त्या कवितेचं अर्थयुद्ध. पैशासाठी काय काय माणूस करू लागला. त्याच्यानंतर निवडक काही काव्य प्रकार आहेत. आता एक 4-5 कविता आहेत. पहिली कविता बोलगाणी नावाची कविता आहे, प्रेम म्हणजे मंगेश पाडगावकरांची. काही प्रकार आहेत कवितेचे बरं काही, आता एक 5 आणि त्याच्यात एक एक कविता दिली. यलगार गझल, यलगार नावाची एक गझल सुरेश भटांची. हायकू नावाचा एक कविता प्रकार आहे, 3 हायकू आहेत ते प्रभाकर साळेगावकरांचे. आणि एक गीत आहे शल नाईक यांचं, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्या नावाचं ती कविता आहे. आणि बाल कविता एक आहे संजय वाघ यांची, झाड बाबा. असा हा आपणाला आधुनिक मराठी कवितेच्या नावानं असलेला 4थ्या पेपरचा अभ्यासक्रम आहे. आता हा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम आपणाला जे काही नेमलेल्या 50-55 तासिका आहेत त्या तासिकेमध्ये तो बघायचा आहे. आणि हा जो अभ्यासक्रम आपण बघू, तो बघितल्यानंतर मग आता आज अस्तित्वात असलेली परीक्षा पद्धती आणि विद्यापीठानं अभ्यासक्रमानुसार दिलेली परीक्षा पद्धती ही वेगळी आहे. आता पुढची परीक्षा सुद्धा ऑब्जेक्टिव्हच होईल, नाही का. तुम्हाला एक लक्षात ठेवा, जुन्या पद्धतीनुसार विद्यापीठाने नेमलेल्या पद्धतीनुसार 75 गुणांचा हा अभ्यासक्रम आहे. त्यात अंतर्गत मूल्यमापन 35 गुणांचं आहे आणि विद्यापीठाची परीक्षा 40 गुणांची आहे. परंतु आता हे जे गुण आहेत, हे गुण मात्र आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जर पेपर झाले पुढे ऑब्जेक्टिव्ह होतील. आता अंतर्गत मूल्यमापनाचे गुण आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह आहे. आता अंतर्गत मूल्यमापनाचे काही गुण असतील आणि ऑब्जेक्टिव्हचे असतील, ते त्याच्या वेळेला बदललं तर सांगता येत नाही. परंतु मागच्या वेळेला तुम्हाला 50 गुणांची 40 प्रश्नपत्रिका तुम्हाला काढली गेली होती आणि ती 40चे 50 गुणांमध्ये कन्व्हर्ट केले होते. आता तसंच हे परीक्षा देखील होईल, पण अंतर्गत मूल्यमापनाची ही परीक्षा मात्र तुम्ही लिहून इथं आपली परीक्षा होणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 घटक चाचण्या विचारल्या जातील. घटक चाचण्या असतील. आता त्या ऑनलाईन सुरू असेल तर ऑनलाईनच तुम्हाला ते द्यावे लागतील. 2 घटक चाचण्या ज्या आहेत त्या तुम्हाला प्रत्येक घटक चाचणी 10 गुणांसाठी असेल. 20 गुणांसाठी 2 घटक चाचणी असतील. त्या सगळ्या कवितेवरती असतील. 21 पैकी कोणत्याही एकाला एकावर असलेल्या कवितेवर तुम्हाला प्रश्न येईल, ते विचारले जाईल, तुम्हाला ते लिहायचं. 15 गुणांचं गृहकार्य किंवा चर्चासत्र आहे, दोन्हीपैकी एक कोणतंही तुम्ही द्यायचंय ते 15 गुणांसाठी असेल. आता हा अशा प्रकारचा अभ्यासक्रमाचा मूल्यमापनाचा भाग तुम्हाला असेल. जर सगळं लॉकडाऊन वगैरे उघडलं आणि जर तुम्हाला एखाद्या वेळेला ऑफलाईन परीक्षा होणार असेल तर त्यावेळेला मग मात्र तुम्हाला ऑफलाईन परीक्षेमध्ये एखाद्या वेळेला विद्यापीठाकडून जर सगळंचे कोरोनाचा जो वाढता आलेख आहे तो जर कमी झाला एकदम, तर तुमची दीर्घोत्तरी प्रश्नांची परीक्षा सुद्धा होऊ शकते. पण आताची परिस्थिती पाहता ते असं होईल की नाही सांगता येत नाही. पण विद्यापीठानं दिलेलं जे परीक्षेचं स्वरूप आहे ते मी तुम्हाला सांगितलं पाहिजे म्हणून सांगतो.
की तुम्हाला एकाच वेळेला दोन्ही पेपरची परीक्षा त्यावेळेला होत असायच्या. पहिला प्रश्न दीर्घोत्तरी असतो, तो एकाला एक और येईल, तो 15 गुणांसाठी. दुसराही दीर्घोत्तरी प्रश्न 15 गुणांसाठी एकाला एक और असतो. आणि तिसरा प्रश्न असतो, तुम्हाला टिपा विचारल्या जातात 4, त्याच्यापैकी 2 लिहायचे असतात 5-5 गुणाला. असा 40 मार्काचा सिलेबस तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या रूपानं कधी काळी विचारला जात होता, जो आता ऑब्जेक्टिव्हच्या रूपानं विचारला जात आहे. आणि म्हणून परीक्षा होण्यापूर्वी मी तुम्हाला सगळी प्रश्न कसे असतील, कशा स्वरूपाचे असतील, ते दीर्घोत्तरी असतील का ते ऑब्जेक्टिव्ह असतील, इंटरनल कसा असेल, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्यानंतर अधिक विस्तारानं ते सांगेल. जो बदल असेल विद्यापीठाचा त्याच्यानुसार सांगेल. आणि त्याच्यानुसार मग आपणाला ज्या काही अभ्यास तासिका आहेत त्या तासिकांच्या मधून हा पूर्ण अभ्यासक्रम आपणाला बघायचा आहे. त्याच्यावर कशाही स्वरूपाचे प्रश्न विचारले, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जरी विचारले किंवा डिस्क्रिप्टिव्ह जरी विचारले, म्हणजे बहुपर्यायी जरी विचारले किंवा दीर्घोत्तरी जरी विचारले निबंधवाचा, तरीही तुम्हाला ती अडचण अभ्यासक्रम पाहताना परीक्षेच्या वेळची ही येणार नाही. कसाही प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न असेल किंवा कसेही प्रश्न विचारले जातील, तरी सुद्धा हा अभ्यासक्रम मी तुम्हाला जेव्हा सांगेल, शिकवेल उद्या पुढच्या तासापासून, तेव्हा तो कोणत्याही परीक्षेला सामोरं जाणारा असेल. आणि म्हणून आपण इथं फक्त अभ्यासपत्रिकेची ओळख, अभ्यासक्रमाची तोंड ओळख ही आपण पाहिलेली आहे. आणि याच्या पुढच्या तासापासून मी प्रत्यक्ष एका कवितेला सुरुवात करतो आणि मग तुम्हाला त्या कवितेचा आशय, त्या कवितेच्या संदर्भानं काही प्रश्नांची चर्चा, ते झाल्यानंतर लगेचच मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, मग आपण इथं थांबूयात. ओके.